बिग बॉस मराठीच्या 10व्या आठवड्यामध्ये संस्कृती साळुंखे घराबाहेर जाणार आहे. कारण की आपण अगोदर सांगितलं होतं की संस्कृती घराबाहेर जाणार आहे आणि अगदी तसंच झालं. संस्कृती घराबाहेर गेलेली आहे. मग आता घरामध्ये टॉप 10 सदस्य उरलेले आहेत. पण या टॉप 10 सदस्यांपैकी टॉप 5 मध्ये नेमकं कोण कोण पोहोचणार आणि टॉप 5 मधलं नेमकं बिग बॉसचं विजेता कोण होणार, हेच आपला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉसच्या घरामध्ये आता 10 सदस्य उरलेले आहेत आणि या 10 सदस्यांपैकी 5 सदस्य हे टॉप 5 मध्ये जाणार आहेत आणि या 5 जणांपैकीच दोघं जण म्हणजे एकदम फायनल मध्ये जाणार आहेत आणि त्या दोघा जणांपैकी एक जण बिग बॉसचा विजेता होणार आहे. त्यासाठी आपल्याला बघावं लागेल की टॉप 5 मध्ये नेमकं कोण कोण जाणार आहे. पण मात्र हे सीझन 6 असल्यामुळं इथं ट्विस्ट फिक्स असल्यामुळं यावर्षी या सीझनमध्ये टॉप 5 न ठेवता टॉप 6 सदस्य त्या ठिकाणी ठेवले जातील. कारण की सीझनही 6 आहे. मग टॉप 5 न ठेवता टॉप 6 त्या ठिकाणी ठेवले जातील असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. मग टॉप 6 मध्ये नेमकं कोण कोण जाऊ शकतं या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की नेमकं इथून पुढं प्रत्येक आठवड्यामध्ये म्हणजे 4 आठवडे राहिलेत. मग या 4 आठवड्यामध्ये घराबाहेर नेमकं कोण जाणार हे आपल्याला पाहावं लागेल. मग उरलेले जे 10 पैकी 4 सदस्य आहेत ते जर घराबाहेर गेले तर घरामध्ये बरोबर टॉप 6 सदस्य उरतात. मग हे घराबाहेर जाणारे जे सदस्य आहेत त्यांची आपण जर नावं पाहिली तर पुढच्या आठवड्यामध्ये नंबर लागू शकतो तो म्हणजे रेवाचा. रेवा आता संस्कृतीनंतर 11व्या आठवड्यामध्ये घराबाहेर जाऊ शकते. तिचे सगळ्यात जास्त बाहेर जाण्याचे चान्सेस आहेत. कारण की तिला वोटिंग बी कमी येतंय आणि तिचा गेमही बिग बॉसच्या घरामध्ये इतर सदस्यांसारखा नाही. जे पहिल्यापासून 10 आठवड्यापासून खेळत आलेत त्यांच्या तुलनेत रेवाचा काहीही गेम दिसत नाही असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. म्हणून 11व्या आठवड्यामध्ये रेवा घराबाहेर जाऊ शकते. मग 11व्या आठवड्यामध्ये रेवा घराबाहेर गेल्यानंतर रेवानंतर त्या ठिकाणी नंबर लागू शकतो तो म्हणजे सागर करंडे यांचा. 12व्या आठवड्यामध्ये सागर करंडे हे घराबाहेर जाऊ शकतात अशी सुद्धा शक्यता आहे. कारण की सागर करंडे यांनी घराबाहेर जायचंय असं बोलून दाखवलेलं आहे. त्यांचं घरामध्ये मन लागत नाही असं सुद्धा सांगितलेलं आहे. पण मात्र तरी सुद्धा सागर करंडे यांचा काहीही असा वेगळा गेम याच्यामध्ये दिसत नाही. तो एक चांगला त्यांनी खेळलेला टास्क जर सोडला तर त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा दुसरा काही गेम दिसला नाही. म्हणून 12व्या आठवड्यामध्ये सागर करंडे घराबाहेर जातील असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. मग 13व्या आठवड्यामध्ये नंबर लागू शकतो तो म्हणजे राखी सावंतचा. राखी सावंत ही त्या ठिकाणी वाईल्ड कार्ड म्हणून आलेली आहे. तसं प्रत्येक सीझनमध्ये वाईल्ड कार्ड म्हणून राखीची एंट्री होतच असते. तशी या पद्धतीनं झालेली आहे आणि मग 13व्या आठवड्यापर्यंत राखी पोहोचल्यानंतर तिथून पुढं कोणी कसं खेळायचं आणि कोणी कसं नाही तिथपर्यंत राखीचं काम संपतं. म्हणून 13व्या आठवड्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर राखीला काढलं जाऊ शकतं असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. मग ह्या तिघा जणांनंतर चौथं नाव येतं ते म्हणजे दीपाली सय्यद यांचं. दीपाली सय्यद यांना सुद्धा त्या ठिकाणी घराच्या बाहेर काढलं जाऊ शकतं. दीपाली सय्यद यांचं चौथं नाव घराबाहेर जाणाऱ्यांच्या यादीमध्ये असू शकतं. एकतर दीपाली असू शकतात नाहीतर मग संकेत असू शकतो. दीपाली नाही तर संकेत या दोघांपैकी 14 सदस्य त्या घराच्या बाहेर जाऊ शकतो असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. मग हे 4 सदस्य घराबाहेर गेल्यानंतर 10 सदस्यांपैकी 6 सदस्य उरतात आणि ते 6 सदस्य टॉप 6 असतील. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव असेल ते म्हणजे विशाल कोटी यांचं. दुसरं नाव असेल ते म्हणजे तन्वी कोलतेचं. तिसरं नाव असेल ते म्हणजे राकेश बापट यांचं आणि चौथं नाव असेल ते म्हणजे प्रभू शेळकेचं. 5वं नाव असेल ते म्हणजे अनुश्री मानेचं आणि 6वं नाव मग ते दीपाली सय्यद यांचं असेल नाहीतर मग संकेतचं असेल. ते घराबाहेर कोण जातं हे आपल्याला पाहावं लागेल. पण मात्र हे 6 सदस्य टॉप 6 मध्ये असणार आहेत आणि या टॉप 6 सदस्यांपैकी फायनलिस्टमध्ये आपल्याला एकतर तन्वी, दुसरी अनुश्री आणि 3ऱ्या क्रमांकाला प्रभू हे तिघजण तुम्हाला टॉप 3 मध्ये पाहायला मिळतील. सेमीफायनलमध्ये जातील आणि सेमीफायनलमध्ये मग त्या ठिकाणी या तिघांपैकी विजेता कोण होईल
हे मी तुम्हाला काही दिवसांनी नक्कीच सांगेल. पण मात्र हे तिघं जण टॉप 3 मध्ये असतील असा आपला अंदाज आहे. कारण की या अगोदरचे आपले जे जे अंदाज आहेत ते आतापर्यंत खरेच ठरलेले आहेत. हा सुद्धा अंदाज खरा ठरेल का आणि अशाच पद्धतीनं होईल का? तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.